देवाच्या चिंतनाने. मग हित कोणते करावं? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. संसार हा दुःखाचा बांधाच आहे. संसारात दुःख का? संसारापासून दुःख का? संसारामुळे दुःख का? संसारात दुःख आहे म्हणून महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. अशा दुःखरूप संसाराला कवटाळून सुख कसे होईल? हिंग फुगून सुगंध मिळेल का? कडुलिंबाचा पाला खाऊन साखरेचा गोडवा येईल का? अग्नी हातात घेऊन गारवा लाभेल का? आणि विंचवाचे अंकुरण गुदगुले होतील का? तर शक्य नाही. तसं या दुःखरूप संसारामध्ये सुख मिळणं शक्य नाही. आणि जर कोण म्हणत असेल तर तो काय आहे? भ्रांत आहे. का भ्रांतासी काम विषयावरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे संसार भोग काम विषय हे सर्व मंगल स्वरूप नाही. मंगल हे नव्हे कन्या पुत्र दीन, राहील लौकिक अंत पात. जे मंगल स्वरूप नाही त्यापासून मंगल कसे होईल? एक उदाहरण पहा. एका गावात एकाच्या मुलीचं लग्न होतं आणि वधू व पिता फार श्रीमंत होते आणि त्यांनी त्यांच्या मानाने श्रीमंत व्यवहार केला. आता दोन्ही श्रीमंत पार्ट्या मंडप लग्नात काय सगळं मोठा शोभेचा मंडप, कामाची झारली, तोरणे, त्याचप्रमाणे मोठे मोठे लोक आमंत्रण केलेले, पंच पक्वान जेवायला. लग्न घट भरून आलं. वधूवरांना पाटावरती उभा केले, अंतपाठ धरण्यात आला. ब्राह्मणांनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. लग्न लागलं. नंतर साड्याचा कार्यक्रम चालला. साड्याचा कार्यक्रम तोही आटपला. नंतर नवरी वाट लावण्यास निघाले. तेवढ्यात काय झाले पहा. त्या ठिकाणी एक भवल्या हिरवळ झरकं तयार केली होती आणि त्या भवल्यामध्ये गारव्याच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये एक साप बसलेला होता आणि त्या मुलाचा धक्का त्या भवल्याला लागला. त्यातून सळसळ करीत साप बाहेर आला आणि सगळे साप साप करून ओरडू लागले. कोणी धावतय, कोणी ओरडतय, कोणी पळतय. अशी मोठी गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये तो साप नेमका नवरदेवाकडे आला. पण नवरदेवाला काय पळता येईना, कारण नवरदेवाची आणि नवरीची काय केलेली होती? गाठ बांधलेली होती. म्हणून नवरदेवाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. नवरदेवाने उडी मारली पण नवरदेवाचा पाय त्या सापावरती पडला आणि तो साप त्याच्या पायाला कडकडून चावला. अति भयंकर विषारी साप असल्याने त्याच्या अंगामध्ये तत्काळ विष पसरले. तो खाली पडला आणि त्याच्या तोंडातून रक्ताची झुळ बाहेर पडली. म्हणजे त्याचे प्राण गेले. आणि म्हणून त्याचे प्राण गेले. मरती मेले नेनो किती, हा चिलाब तयाची संगती. म्हणून येतो काकुळती, धीरतो चिद्दस्त धावा. मंगल व्हावं वाटलं असेल तर मरेपर्यंत जे टिकत नाही त्यापासून मंगल कसे होईल? दुसरे उदाहरण पहा. एका गृहस्थाला बराच काल मुलबाळ नव्हतं आणि त्याने अनेक डॉक्टरांकडे उपाय केले, नवं सायन्स केले आणि त्याच्या प्रयत्नाने प्रारंभ वशात त्याला एक मुलगा झाला. अत्यंत रूपवान मुलगा. मग काय आनंदाला पारावारा राहिला नाही. मग अनेक वाद्य वाजू लागली. शेरण्या प्रसाद वाटण्यास